नमस्कार. कालच वटपौर्णिमा साजरी झाली आणि बाहेर पडल्यावर असं दिसत होतं की जिकडं तिकडं खूप छान छान नटून थटून बायका वडाच्या झाडाची पूजा करायला निघाल्या होत्या. तेव्हा काही विचार मनात आले आणि ते तुमच्याबरोबर शेअर करावेसे वाटले, म्हणून हा व्हिडिओ. वटपौर्णिमा किंवा वटसावित्रीचं व्रत या सणाला भारतीय हिंदू संस्कृतीत फार मोठं धार्मिक, पौराणिक, आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व आहे. या सगळ्याच्या जोडीला मुळात वटपौर्णिमा किंवा वटसावित्रीचं व्रत याच्या बाबतीत आपण थोडा आधुनिक काळाचा विचार करूया. महाराष्ट्रात तर वटपौर्णिमा साजरी केली जातेच, परंतु त्याचबरोबर गुजरात, कर्नाटक या भागातही वटसावित्रीचं व्रत केलं जातं. मध्य आणि उत्तर भारतामध्ये हे व्रत वट अमावस्या या नावानं ज्येष्ठ अमावस्येला केलं जातं. वटपौर्णिमा ही मुख्यतः सावित्री आणि सत्यवान यांच्या कथेशी संबंधित आहे. मी आधी थोडक्यात ती कथा सांगते आणि मग मला जाणवणारे त्या पाठीमागचे आधुनिक विचार स्पष्ट करते. तर कथा अशी आहे की सावित्री ही राजकन्या असून तिनं सत्यवान या वनवासी राजपुत्राशी विवाह केला. सत्यवानाचं आयुष्य लहान असल्याचं तिला माहीत होतं, म्हणजे त्याच्या कुंडलीमध्ये अल्पायू योग आहे हे तिला माहीत होतं. आणि असं असूनसुद्धा सत्यवानाच्या प्रेमात अखंड बुडलेल्या सावित्रीने त्याच्याशी विवाह केला. जेव्हा यमराज सत्यवानाचे प्राण घेऊन चालले होते तेव्हा सावित्रीनं त्यांचा पाठलाग केला. आपल्या प्रेम, निष्ठा, बुद्धिमत्ता आणि हजरजबाबीपणा यांच्या जोरावर तिनं यमराजाला संतुष्ट केलं आणि त्यांच्याकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले. असा उल्लेख आढळतो की त्यावेळेस सावित्री वटवृक्षाजवळ बसून उपवास, पूजा आणि प्रार्थना करत होती आणि म्हणूनच वटवृक्षाखाली पूजा करण्याची परंपरा निर्माण झाली. यामध्ये जाणवणारं आध्यात्मिक महत्त्व म्हणजेच स्पिरिच्युअल रिलेव्हन्स असा आहे की सावित्री हे नारीशक्तीचं, निष्ठेचं आणि तपशक्तीचं प्रतीक मानली जाते. थोडक्यात शी इज रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ फेमिनाईन एनर्जी अँड पॉवर. या व्रताची शास्त्रीय बाजू विचारात घ्यायची झाली तर आपल्याला असं लक्षात येईल की वडाचं झाड 24 तास ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या काही वृक्षांपैकी एक आहे आणि त्यामुळं त्याच्या आजूबाजूला ताजेपणा, सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते. वटवृक्ष हवेतील विषारी घटक शोषून घेतो. तसंच वडाची फळं आणि सालं ही आयुर्वेदात औषधी म्हणून वापरली जातात. अशा वृक्षाभोवती प्रदक्षिणा घालणे म्हणजे निसर्गाशी आपली नाळ जोडणे आहे. तसं बघायला गेलं तर वडाच्या झाडाप्रमाणेच पिंपळ, तुळस, ॲलोवेरा, सनसेवेरिया, रबर प्लांट अशी कितीतरी झाडं आहेत जी 24 तास ऑक्सिजन तयार करत असतात. मग वडालाच महत्त्व का, असा मला प्रश्न पडतो. ह्या सगळ्यामध्ये वडाची एक थोडी विशेष गोष्ट मला अशी जाणवली की वड मोठा होतो, वृक्ष होतो, त्याच्या फांद्या वाढतात, त्याला फुलं, फळं लागतात आणि पुढं त्याला पारंब्या येतात आणि हळूहळू त्या पारंब्या इतक्या मोठ्या होतात की परत मातीत जातात आणि आतमध्ये मुळांसारख्या वाढतात. म्हणजे यामध्ये एक सर्कल कंप्लीट होतो आणि कदाचित म्हणूनच वडाची पूजा करतात, कारण तो जीवनाचं सर्कल रिप्रेझेंट करतो. आता आपण आजकालच्या काळाचा, थोडक्यात आधुनिक काळाचा विचार करू. नात्यातला विश्वास, प्रेम, प्रबळ इच्छाशक्ती आणि त्या इच्छाशक्तीच्या जोरावर अगदी यमाकडून प्राण परत आणण्याची क्षमता फेमिनाईन एनर्जीमध्ये आहे, असा संदेश यातनं आपण घेऊ शकतो. आणि तसंच पर्यावरणाचा समतोल वाढवण्यासाठी वडासारखी झाडं लावणे आणि त्यांची काळजी घेणे हे आजकालच्या काळात खूप गरजेचं आहे. सावित्री हे केवळ धार्मिक पात्र नसून आजच्या काळातल्या स्त्रियांप्रमाणेच ती ही सुशिक्षित, धाडसी आणि निर्णायक होती, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि यम म्हणजे मृत्यू असा विचार करण्यापेक्षा मृत्यू इतक्या टोकाच्या अडचणींवर मात करण्याची क्षमता स्त्रीच्या निर्धारात असते, हे आपल्याला लक्षात येईल. पुढच्या वर्षीपासून वटपौर्णिमेचं व्रत करताना ह्या सर्व गोष्टींचा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करून वडाची पूजा करूया. धन्यवाद.
सापेक्षचं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.